मला तो दिवस अजूनही आठवतोय मला. आमचा रमेश शेवटचं जे कोणाशी बोलला असेल ते तो माझ्याशी बोलला. मी त्याला फोन लावला आणि मला तरी सांगितलं, साहेब मी बस हॉस्पिटलला आलोय MRI काढायला. 10 मिनिटात माझा MRI झाला की लगेच मी तुम्हाला फोन करतो. मी म्हटलं झालं लगेच फोन कर, जरा मला बोलायचं आहे, महत्वाचं आहे. आणि 15 मिनिटांनी 20 मिनिटांनी मला फोन आला की आमचा रमेश गेला. मी म्हटलं म्हणजे माझ्याशी आत्ता तर बोलला. म्हटलं नाही म्हणे त्या MRI काढताना म्हणे गेला. काय बोलायचं मला, पुढे काय बोलायचं समजेच ना मला. बाकीचे अनेक जण मला सोडून गेले, पण आज रमेश असता, आज रमेश माझ्या बरोबर असता. अनेकदा मी त्याला सांगायचो ती वजनं काढ म्हटलं गळ्यातली. तर माझ्यासमोर कधी घालायचं नाही, बाहेर जाताना घालायचं. आणि आज मला मयुरेश पुन्हा मला रमेशची आठवण करून देतो. म्हणजे आमचा मयुरेश आकारानेही तसाच आहे आणि सोन्याने मडलेलाही तसाच आहे, पण गोड पोरगा आहे, प्रामाणिक मुलगा आहे. म्हणजे आज जे तुम्ही परत मतदान कराल ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तर कराल, पण ते मतदान करताना तुम्हाला असं वाटेल आपण परत रमेश बांधणीसाठीच मतदान करतो. आज विधानसभेच्या निवडणुका या सगळ्या लागल्या आहेत. सगळ्या मतदारसंघामध्ये काही मला जाणं शक्य नाही. 14-15 दिवसच मला मिळाले, मला काय सगळ्यांनाच मिळाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.